मित्रांनो, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या माध्यमातून जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत अशा बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचं जे काही वितरण आहे ते केलं जात असते। त्यासाठी बांधकाम कामगारांना जी काही अपॉइंटमेंट आहे ते घ्यावी लागते। तर वाशिम जिल्ह्यामध्ये जे आहे ते काल जी काही वेबसाईट आहे ते या गृहोपयोगी वस्तू संच वितरणासंदर्भात जी वेबसाईट आहे सुरू करण्यात आली होती आणि या अंतर्गत बऱ्याच जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत ज्यांचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे अशा बांधकाम कामगारांनी जी काही अपॉइंटमेंट आहे ती या ठिकाणी 24/24 या 2 तारखेची जी काही अपॉइंटमेंट आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणात बुक केली होती, अपॉइंटमेंट घेतलेली होती आणि त्याच अनुषंगाने जी काही आज म्हणजेच 23 एप्रिल 2026 रोजी दिनांक अनसिंग या ठिकाणी जी काही कॅम्पचं आयोजन केलेलं होतं तशा पद्धतीची जी काही माहिती आहे ती वेबसाईटवरती सुद्धा होती आणि वेबसाईट सुद्धा सुरू करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने बऱ्याच जे काही कामगारांनी जे आहे ते 23 एप्रिल 2026 दिनांक निवडून अपॉइंटमेंट बुक केलेली होती आणि हेच सर्व डॉक्युमेंट घेऊन जे आहे ते व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी गेलेले होते। त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांना माहिती झालं की ही जी काही अपॉइंटमेंट आहे ती आता रद्द करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्या ठिकाणी एक मॅडम आहे त्या ठिकाणी माहिती देत आहे की त्यांचं म्हणणं आहे की ही जी काही अपॉइंटमेंट आहे ती रद्द झालेली आहे आणि वरून आम्ही म्हणतो माहिती मिळालेली आहे की आता आजच्या तारखेमध्ये कोणत्याही कामगारांना जे आहे ते भांडे वितरण होणार नाही आहे। अशा पद्धतीने त्यांच्याकडून माहिती देण्यात येत आहे। आता ही जी काही माहिती आहे ती वेळोवेळ सांगण्यात येत आहे। आणखीन काही जे काही कामगार त्यांनी 24 तारखेची सुद्धा अपॉइंटमेंट घेतलेली आहे। त्यामुळे आता उद्या सुद्धा जे आहे ते अशा पद्धतीच्या वेळेवर माहिती मिळाल्यामुळे जे कोणी बांधकाम कामगार आहेत ते त्यांच्यामध्ये प्रचंड संताप आहे। त्यांचं म्हणणं आहे की ही तुम्ही जर अशा पद्धतीने तुम्हाला भांडे द्यायचे नव्हते किंवा अपॉइंटमेंटच तुम्हाला या ठिकाणी कॅन्सल करायची होती तर मग वेबसाईटच कशाला सुरू केलेली आहे। आता त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी तुम्ही जे कोणी बांधकाम कामगार आहेत त्यांच्या प्रत्येक तालुक्यामध्ये याचं जे काही वितरण आहे ते केलं जाणार आहे आणि आजची जी काही अपॉइंटमेंट आहे ती रद्द झालेली आहे। आता ज्यांनी 23 आणि 24 तारखेची अपॉइंटमेंट घेतलेली आहे किंवा आजची अपॉइंटमेंट घेतलेली आहे तर अशा कामगारांची जी काही यादी आहे ती या ठिकाणी त्यांना जे आहे ते त्यांच्या तालुक्यामध्ये जी काही भांडी संचाचं वितरणाची जी काही व्यवस्था आहे त्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे। अशा पद्धतीची प्राथमिक माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता काय नेमकं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे प्रचंड जे काही कामगार आहेत ते कामगार जे आहेत ते नाराज झालेले आहे आणि प्रचंड जे काही बांधकाम कामगार आहेत यांच्यामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे। कारण की संपूर्ण जिल्ह्यामधून या ठिकाणी जे काही बांधकाम कामगार आहेत ते गृहोपयोगी वस्तू संचाच्या जे काही लाभ आहे ते घेण्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि या संपूर्ण जिल्ह्यातून आल्यामुळे आता त्यांना या ठिकाणी वेळेवर माहीत पडलेलं आहे की हे जी काही अपॉइंटमेंट आहे ते रद्द झालेली आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे। या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण पाहू शकता आणि या संदर्भात तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून अवश्य कळवा। कोणत्याही कार्यालयाने पैसे घेतलेले नाही, आपण शिंदे पैसे घेतो, अपॉइंटमेंट लेटरवरती लिहिले ना सर्व तुमच्या अपॉइंटमेंट शक्य नाही। आज ती बाई तिथे बसलेली ती शटर डाऊन करते। मॅडम इकडून मागून या आज तुमच्या अपॉइंटमेंट कॅन्सल होत आहे। तुमच्या अपॉइंटमेंट तुमच्या तालुक्यातील सोमवारपासून आज इथे वाटप होणार नाही। इथे तुम्हाला भांडी दिसत आहेत का? नाही दिसत आहेत, बरोबर बरोबर। मी त्यामुळेच इथे आले की इथे काय गोंधळ चाललाय, तुमच्यासाठी आले, माझ्यासाठी नाही आले। त्यामुळे इथं आपण हे सगळं कॅन्सल करते। तुम्ही जरी आज आला असाल तुमच्या खर्च झालाय मला माहिती आहे, बरोबर आहे, पण मी पण इथे आले ना तुमच्यासाठी। माझं ऑफिस हे ज्यांनी अपॉइंटमेंट घेतलं यांचा ठेकाही कॅन्सल करत आहोत आपण आणि ह्या अपॉइंटमेंट तुमच्या तालुक्यात होतील अशी सोय मी करते, कंपनीशी बोलते। आज इथे एकही अपॉइंटमेंट होणार नाही। ज्यांच्या अपॉइंटमेंट झाल्या त्यांची मी लिस्ट घेते, ऐका, ज्यांच्या अपॉइंटमेंट झाल्या KYC झाली त्यांची लिस्ट घेते आणि त्यांना भांडी पोहोचतील त्यांच्या तालुक्यात याची व्यवस्था करते। त्यासाठी मला आठवडाभराचा वेळ द्या, मी वरती कंपनीशी बोलते, ठीक आहे? मला माहिती आहे तुमचं भाडं गेलंय, पण ते शक्य नाही, शक्य नाही। चल